मायरा म्हणते की जिमचा ड्रेस इथूनच घालून जा. मला नाही बाई आता बरोबर दिसत मला थोडस काय की नाही. बरं फरक पडत नाही मम्मी पप्पा तुम्ही सांग. मग फरक पडलाय मग फरक पडला काय नाही वाटतं जिम करायची म्हणलं घरूनच घाला तिथं बदला चेंज करा किती टाइम. मी नाही पॅन्ट घालून जाते खालची पण वरचं टी शर्ट नाही घालत. मला असं वाटतं की अजून एवढी तारीख नाही झाली. टी शर्ट तर बाकी थोडी मग मी कुर्ती घालून झाली मस्त कुर्ती घालते वरतून तिथे गेल्यावरती टी शर्ट चेंज करते. हा बाकीचे काय कशी करते. बाकी सगळे तसेच येतात ड्रेसवर येतात जिम. आता सगळं काही सगळं वाटते ना जिम करायला. आता ऑफिसला येतं तर मग काही नाही ऑफिसला तुम्ही साडी घालून जाता. हा ना ऑफिसला साडीच घालते पण झाली बारीक मी. मग खरंच बारीक झाली वाटते थोडासा. तुम्हाला काय वाटत तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा. मला थोडासा वाटते थोडासा वाटते कारण आत्ताच लावली मग. हा ना पप्पा तुम्हाला काय वाटते पप्पानेच ते पाहते. मग आता ती झाली बारीक झाली ना तू. हे बघा कंबर पप्पाचं वरलीच बारीक झाली. नाही बारीक झाली आता. 36 होती मला असं वाटतंय की मम्मीने वेट त्यांचं कमी करा. हा मग कमी नाही. पहिले तुम्ही वेट बघा किती झाले तुमचं. पहिले किती होतं आता मोजलं होतं ना 70 ला 2 किलो कमी होतं. 70 ला 68 होतं. हा का म्हणलं आता बघा मग आता कमी झाले असं. हा ना मग झाले असं 15-20 दिवस झाले असं लावून. हा आता उद्याला परत ते वेटिंग करते. उद्या मला जाऊन पाहावं लागेल तिथं किती वेळ द्यायचा. बात तो सही है. असं ना करतो. हा मग तुम्हाला तर म्हणते की बसून जा तुम्ही उद्या चेक करा किती आहे. समजा आपल्याला किती याच्यामध्ये कमी झाले. हा बरोबर. नाही मला ते वाटते की मी थोडंसं उठता बसता यायला नाही तर मग खाली बसले की उठता येत नव्हतं ना. आता उठून पळती ती. पळते कधी पळाली पळते ना आता. अरे खाली बसते उठते आता तू. उठता बसता यायला पहिले ते म्हणतो मी तुला. हा उठता बसता येतं. कसं ऑफिसला जाऊन खुर्चीवर बसायचं. कोणाला जमीन पाहिजे की चालत चालत जायचं आणि दाखवायचं. जमिनीवर बसण्याचं हेच नव्हता वेळच भेटत नव्हता. चालणं भरपूर होतं पण खाली बसण्याचा आता खाली बसायचं. एक्सरसाइज सगळे एक्सरसाइज. आता खाली बसून पाय बरं. आता असं करून दाखवा बरं थोडंसं मला असं असं हे असं लावून दाखव फक्त. हे काय लागतं. हा ते काय किती लागतं. मिनिटं खाते खावसा. कसं नाही गुडघे गुडघे वाकले नाही. आणि स्ट्रेट ठेवा असं स्ट्रेट ठेवा एकदम. हे काय वाका आता वाका. अरे हा बरोबर बरोबर. नाही तेवढं नाही का अजून. वेट कमी झालंय पण एवढं नाही येत अजून माहितीये का. ते ना लगेच नाही. त्यांचे स्टेप असतात ते लगेच आपलं खाली वागताच नसतं. आधी चालत गेलं ना घामाघूम झालं ना मग पळत पळत आलं का मग ते खाली बघ वाटत. गुडघे दुखतात पण जाऊ दे ते दुखले तर काही नाही आपण सहन करायचं. नाही सहन नाही करायचं. मग व्यायाम करत राहायचं. आपलं गुडघे पण बरोबर झाले पाहिजे. बरं करते ना मग करत तेच बोलते की आम्ही हा थोडे दुखत मग दुखायचं सांगायचं नाही. मी नाही सांगत ना कोणाला सांगितलं. काय मिठाच्या पाण्यात गरम करते स्वतःच बाम लावते स्वतःच हे करते सकाळी उठतेच ना. स्वतःच्या कामात स्वतःच करावं लागेल कोणी नाही करायला. पायाचा काल एक्सरसाइज जास्त दिली होती ना असं हे करून तर असे पाय सकाळी उठले ना तसे डगमगायचे पाय थरथर होते माहितीये का. मग रात्री हे केलं सकाळी गरम पाण्यात मीठ टाकलं थोडस शेकवलं. ते नवीन नवीन होतं तसं. पण जिमला काय नाही इथून इतकं जिम नाही मला बरोबर नाही वाटत. थोडस अजून भरपूर होणार. अजून 15-3 वर बाकी. म्हणजे फिट व्हायला अजून जबरदस्त. 6 महिने करते चालू. अरे मग तू जवळ फिट नाही होत तोवर चालू ठेवायचं. बरोबर चालू राहते. चला काय तुम्ही काही करू नका. तुम्ही माझ्यावाले काम करायचा काय यांना ऑफिसचे काम करायला बाकीचे मग मी फिट होते अजून. मग तू कस काय तू घरात बसून फिट होणार नाही चालल्यावर फिट होईल. पाहिलं का जिम करायची तिकडे यायचे सगळंच काम करायचे. पप्पाला असं वाटतं तर आता मस्त ही साडी घालते आज. तिथे जाण कपडे बदलान मग तिथे व्यायाम चालू करा परत कपडे बदलान यान त्याच्यात अर्धा 1 तास जातो. जायचं काय आहे का नाही हे करायची आणि लगेच जायचं. नाही तिथे कपडे बदलायला अर्धा तास परत घालायला अर्धा तास 1 तास त्यातच जातो. पण घरातूनच जर असं फिटिंग मध्ये गेलं तर बरं नाही का. फिटिंग पाहिजे सगळं. हा ते तर आहे जायचं न्यायचं फक्त. पण मला नाही आवडत ना काय ओळखीचे लोक भेटतात ना काय मी जमिनी वगैरे मला बरं नाही वाटत ना. भेटतात लोक नमस्कार घालतात रस्त्याने. नाही हे कपडे घालायचे आणि त्याच्यावरून ते घालायचे मग. पाहिलं का त्याच्यावरून कुर्ती मग पटकन काढलं का चालू. यातून घालायची वरतून कुर्ती घालायची पॅन्ट ती राहिली चालते. हा असं करायचं. मग नुसतं टॉप काढून टाकायचं वरती कुर्ती. हा झालं असंच बरं. आणि चला तर आता मी साडी घालून दाखवते तुम्हाला. साडी घालून जाते आणि
थोड्या टायमाने म्हणजे हे करून जिमून हा जिमून आलं मस्त ऑफिसला जाते आणि ऑफिसून आले का मग तुम्हाला नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्या सोबत एक खास प्रोडक्ट शेअर करणार आहे. हे खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना वजन कमी करायचंय या वजन कंट्रोल करायचं. यात आहे एसीव्ही प्लस कोकम आवळा गिलोय. याच्यात आहे 10 वरून जास्त आयुर्वेदिक हर्ब्स जे वजन कमी करण्यास फॅट बंद करण्यास मदत करतं आणि याने मेटाबॉलिझम सुधारतं. आणि याच्यामध्ये अजिबात साखर घातलेली नाही आणि कुठलाही रंग घातलेला नाही, फ्लेवर घातलेला नाही. हा प्रोडक्ट आयुषकडून अप्रूव्ह आहे आणि आयुर्वेदिक तज्ञाकडून व्हेरीफाय केलेला आहे आणि वैद्यकीय दृष्ट्या अप्रूव्ह आहे. हा 3 महिन्यात फॅट टक्केवारी कमी करतो. हा स्किन फोड थिकनेस कमी करतो आणि BMI सुधारतो. मला वैयक्तिकरित्या खूप आवडलेला आहे कारण हा पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि मार्केटमध्ये मिळणाऱ्या केमिकल प्रोडक्ट पेक्षा हा बेस्ट ऑप्शन आहे. आपल्या डेली रुटीन मध्ये सहज सामील करता येतो. हे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी 1 ग्लास घेऊ शकता. सकाळी उपाशी पोटी 1 ग्लास आणि रात्री जेवल्याच्या नंतर अर्ध्या तासाने 1 ग्लास. तुम्ही दररोज घेतल्यानंतर तुमच्या पचनशक्तीमध्ये हळूहळू फरक जाणवेल आणि मेटाबॉलिझम मध्ये सुद्धा फरक जाणवेल. आता हे 30 ml घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 ग्लास किंवा अर्धा ग्लास पाणी टाकून आपण पिऊ शकतो. सेसा केअर ही 30 वर्ष जुनी आयुर्वेदिक कंपनी आहे. हा ऍक्टिव्ह स्लिम ज्यूस जर तुम्हाला ट्राय करायचा असेल तर मी खाली लिंक दिलेली आहे. चले ही जाना है नजर हटा के क्यों फिर थामी थी साजन तुमने मेरी कलाई क्यों हाँ चले ही जाना है नजर हटा के यूं फिर थामी थी साजन तुमने मेरी कलाई क्यों. तर आता 2-3 वाजलेत आज आम्हाला जेवण नाही काय आता जेवायला जाऊ. आता जाऊ जेवायला. आम्ही लयच उशीर झाला आणि बाळा कधीच वाट बघतय. म्हणजे आज पप्पाने आणली केळी. आता केळी आणली काय प्यायचं थंड नाही वाटत मला. आणि दिवाळीची झाडून कधी आता आम्ही म्हटलं आता घ्यावा करून साफसफाई थोडीशी जाळे जुळे काढावा इथले. पण काय माहिती थोडस हेच व्हाय ना करावं. उद्या काढू उद्या काढू. आता नको आता सकाळी जाऊ कामाला उद्या सगळे जाळे जुळे. मला वाटलं काय आता तुम्ही इथे मला डबा आणला असता मग मी सगळं काढलं असतं. नाही आता नको करू काही. आता काहीच करू नको. उरलंय आणि गरम उरले आणि आता सकाळीच कामाला लागू सगळेजण. मग आपल्या दोघांनाच करणं सगळेजण तिकडचं पण करणं इकडचं करणं. इकडचं होईल ते गाडी धुवायला आलो का करून. आपल्याला कसं आहे दिवाळीच्या अगोदरच करून घेणे सगळं. आणि मग दिवाळीच्या अगोदरच करायचं असेल का दिवाळी झाल्यावरती का काय नाही करायला दिवाळीच्या अगोदर म्हणजे फराळाचं करायला शॉपिंग करायला यायला जातो वेळ. मग आता लागलं तरच होईल लवकर सगळं घरचं पण तिकडचं पण. आणि मला कसं आहे ते हे करून तर होतंय ना हातपाय जास्त होत नाही. काय लाईट लावा पाहिलं का लाईट नव्हता फॅन बंद केला तरच आवाज येतोय. त्या दिवशी मायरा हे सगळे इथे आले पण एक लाईट असं मग कम करतो काय माहिती. सध्या इतकं ऊन आहे 3 वाजले तर एवढं ऊन आहे काय म्हणला. नाही ते असे जग 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 सगळेच लाईट जाऊ आहे ना उजळे काय नाही असं. तर मला काय वाटलं माहितीये का तुम्ही मला टिफिन आणली असती इथे तर मी करत होते सगळं. मग करते का तू. हा मी करते मग करतो कर मग घेऊन काय आणता काय बनवलंय काय माहिती माझ्या जे असतं ते चटणी भाकर. मी येतो जेवण करून तुला आणतो. मला आणता मी जर साफसफाई करतो तर साफसफाई कर. पण मला गाऊन पण नाही. मग आता तुला एवढं कळत नाही. गाऊन असतं तर काय नाही हे केलं हे धुवून काढायला लागेल पूर्ण पाईप लावून धुवावं लागेल. असं करावं जाळ्याच्या आधीच धुवून काढता. जाळे काढून मग हे पाणी मारू याच्यावर बोर्ड पाहून. पहिले जाळे काढते ना. जाळे काढले का मग तुम्ही हे करा काय पाईप लावा सगळीकडून. याला मोठा पण होतो झाडू. मोठा पण मग पाईप लावा तुम्ही माहितीये का. आता राहू दे. चल ते किती वाट पोरले
त्याचा फोन आला होता मला. काय बोलला? अरे बाबा कुठे आहे, बाबा कुठे आहे असं बोलते. काय बोलला? अरे ये लवकर चॉकलेट घेऊन. चॉकलेट घेऊन बापरे. मला पेपर सांगितलं होतं तर मी 4दा पिलाय. थोडंसंच राहिलं. मग त्यालाच येईल तो काम. त्यालाच काम येईल. इतकं गरम. एवढं नको देऊ त्याला बरं का, हे लय मोठं काय आहे. मी पिऊन घेईन ना आता. हे लय मोठं आहे. हा ना. मग आपण घेऊ ना थोडं थोडं, कारण की एवढी गरमी तुम्हाला सांगून फायदा नाही. लय एवढी गरमी. गरमी. चला मग निघू. चल. पहिले ते तिकडचं काढले ते झाडं गिड उपटायचे ना. ते उपटायची ती 4 हा, वाजता. काय ते हे काय ते 4 वाजता काय येऊन नाही ना. त्याला, पावसामुळे जास्त पाऊस असल्यामुळे सगळे ते सगळे जळून जळून गेले. पाण्यामुळं एक बिगारी लावा का आपणच उपटायचं. आपणच उपटे बाबा काय बिघायला लावायचं, एवढ्यासाठी बिघायला लावायचं. हा नाही वेलच ते काय वेल हा. काढायचे आणि फेकून द्यायचे. खुरपा आणायचं, इळा आणायचा, इळ्याने उडत राहायचं. अच्छा. हा इथलं का तिकडचं? इथलं तिकडं तर बिघायला लावलं का? हा ना. तिकडलं मोठं गवत हा उगवलं. तिकडे लय मोठं डांगर वगैरे आलेत का? आता तिकडे गेलोच नाही. हा ना, मला जायला भेटा ना. काय करायचं? तुमची आवी नाही ना आणली? चावी नाही आणली मी. जेवण आलो असत उद्या आणू, जाऊ दे. हा ना, जेवण आलो असत ना तर कधीचीच. मग चल मला म्हणजे. इतका वेळ झाला तुम्हाला काय सांगायचं, मी 11लाच आली. म्हटलं 11 आली तेव्हापासून कस्टमर होते, तर त्यांना जमीन वगैरे दाखवली 1-2 ठिकाणी. हे केले, बसले. हे पेपर त्यांचंच आहे. पेपर द्यायचे एक दोघांचे पेपर ते झालं, ते केलं सगळं काही. मग आता म्हटलं चला आता जेवायला. 2-2:30 वाजले. पप्पांना मला तोपर्यंत केळी आणली इथून जाऊन. माझा तू येईनच लवकर, फोन उचली ना. केळी खाय. आता तुम्ही माझ्या बरोबरच होता पण फोन उचली ना. म्हणजे आता मी गेलो माझा होतो. फोन घरी राहिला होता. हा हा, तुम्ही मला घरी मी पाठवलं फोन आणायला, कारण की फोन माझा घरीच राहिला होता विशालकडे. समजलं का? असं झालं. चला. काय बनवलंय घरी जाऊन जेवत मस्त. जेवारीची भाकरी बनवली. हा, अजून अजून काय काय मग बाकीचं मला नाही. कारलं होतं नाही घरात काय? मग कारला केलं असेल. हा कारलाच असेल. कारलं असं. चला मग जाऊ. चल. हे बघा खूपच ऊन चमकतंय. चला तर आता जेवायला निघतो. हा बोला गाणं. कुठलं गाणं? देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणतात दाशील का. बोला बोला बोला, लय भारी येते गाणं मला. बोला बघा गाणं. हा मग मी पहिलं गाणं बोला. गाणं हा पहिलं गाणं. हा सुख ज्याला म्हणतात दाशील का, आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणतात दाशील का. हा शोना, तुम्हाला कुठून गाणं आठवलं आज? मला पण बोलायला लावलं राजा तुम्ही. शुकच सुख आहे राजा तुम्हाला. तुला काय घ्यायचं दिवाळीला? तुम्हाला आणते आई. दिवाळीला फटाके तिथे ठेवले. अजून काय पाहिजे राजा दिवाळीला? फटाके फटाके. चला दादा छोटा लॉकेट घेऊन दे. बरोबर अजून गणपती पिक्चर होली. बरोबर बरं. अजून शोना? अजून चकली. चकली. टीचर खालून ते फटाके निघून जाईल एवढे झाले. अशी घेऊ. बरोबर. तुम्ही जेवलात काय राजा? मला इकडे येऊन सांगा. काय खाल्लं राजा तुम्ही? हा शोना, एवढं बस झाला का? बस आता बस. आता बस. आता मी मारल. हा बस बोलली दादा. दादा मग अशी मस्ती नाही करायची. थांबा दादा, इकडे द्या. द्या इकडे दादा. दादा प्लीज माझा कॉल दे दादा. बघा दादा मला कसा पळवतो. आईचे पाय दुखतात ना शोना. सोनपापडी आईचे पाय दुखतात ना राजा. राजा आईचे पाय दुखतात ना. ए मामाई, मामाई आईला दे प्यायला. आईला पिऊ दे. आईला पिऊ दे. येऊ प्यायला. बघा आईला म्हटलं कसं, आई म्हणजे लय जीव आहे माझ्या बाळाचा. लय प्रेम करतो आईवर. किती प्रेम करतात आईवर? किती प्रेम? किती साला? लपून ठेवा आता. देऊ नका. 2 गुट झाले. खाल्ली. खिचडी खाल्ली का? तुला काय आणलं आईने? काय काम करायचं. एफपी तुला आवडती ना म्हणा थोडीशी. ओके. बापरे. हळूहळू पे. बस झालं बस. बस काय आता ठेवून देऊ फ्रीज मध्ये. संध्याकाळी हा संध्याकाळी पिऊ. थंड झाल्यावर काय दादा? थंडी आहे पण संध्याकाळी एकच गुट प्यायचं असते काय राजा?
नाही सगळं घर. नाही नाही, सगळे नाही गे, नाही का? सगळे घोटकास काय सगळे तू घोटकास मोठा काय झाला ना दादा आता? का हो, लय दम लागतोय आता वर चढताना. मग हा ना. दादा तू मोठा झाला ना? तू मला विश केलं का नाही? हा. मी सकाळी पूछून गेली, मग तू काय बोलला? आई तू कुठे असं बोलला. सकाळी उठल्या कुठे गेली? अरे बाबा मी काम करायला गेले ना बाबा, ऑफिसला अर्जंट काम होतं राजा. ते झाडू कुठे आणलं? मी ऑफिसवरूनच झाडू आणले बाबा, ते तिकडे इकायला आलते ऑफिसच्या बाजूला आपल्या. दोन्ही पण झाडू ऑफिसवरूनच आणले दादा. कोणता जो हा. हा पण झाडू ऑफिसवरून तो छी 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 खाऊ नाही दे. खान नाही खोटा हा आपले भाडुतरीच बनवतात बाबा ते झाडू वगैरे. चला आता तोंडात पाय फ्रेश. आणि मग चला. मला सुद्धा माझ्यासारखं फिट राहायचं असेल तर तुम्ही हे प्रोडक्ट नक्की ट्राय करा. तर मी खाली लिंक दिलेली आहे.